मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। उपेंद्र पावसकर असं आरोपीचं नाव आहे। त्यानं गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ आहे। संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप उपेंद्र पावसकरनं केलाय। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिरवा झेंडा दाखवला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये रेल्वेला दिले आणि मोदींमुळेच रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। त्याबरोबरच मराठवाड्यातील दुष्काळ आता भूतकाळ होणार असंही फडणवीस म्हणाले। 30 सप्टेंबरपर्यंत माजी मंत्री धनंजय मुंडे सातपुडा हा बंगला सोडण्याची शक्यता आहे। मुंडेंनी 30 सप्टेंबरपर्यंत बंगला रिकामा करण्याचं आश्वासन मंत्री छगन भुजबळांच्या कार्यालयाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ यांना सरकारी निवासस्थानाची प्रतीक्षा करावी लागते। धनंजय मुंडे यांनी बंगला सोडल्यावर तो मंत्री छगन भुजबळांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे। अजित पवारांनी बीडमधील वंजारवाडी गावाला भेट दिली। उपमुख्यमंत्र्यांच्या अचानक येण्यानं अधिकाऱ्यांची धांदल उडाली। अजित पवारांनी सरपंचासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली। अजित पवारांच्या गाडीसमोर शेखर थोरातनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। ग्रामपंचायतीच्या कामाच्या चौकशीची शेखर थोरातनं मागणी केली। पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीनुसार प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। पुतळ्याची विटंबना हा दुर्दैवी प्रकारे विटंबना करणाऱ्यांविरोधात निषेध करावा तेवढा थोडा आहे। पुतळा विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची एकनाथ शिंदेंनी माहिती दिली। हिंगोलीत ओबीसी बांधवांच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आलाय। मराठ्यांच्या विरोधात ओबीसी आक्रमक झालेत। विरोधकांना मराठ्यांची फार काळजी आहे। मराठ्यांच्या शासनादेशाविरोधात लक्ष्मण हाकेंनी हल्लाबोल केला। प्रत्येक जातीची वेगळी मागणी असेल तर ऐक्य कसं निर्माण होईल? राजकारण न करता एकता निर्माण झाली पाहिजे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। कारण नसताना दोन समाजात वेगळं वातावरण आहे। दोन समित्या करायची आवश्यकता होती का असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला। चाळीसगावात बंजारा समाजानं भव्य मोर्चाचं आयोजन केलं। एसटीत प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज एकवटलाय। दादरमधील घटनेचं कोणीही समर्थन करत नाहीये। मीनाताईंबाबत प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आदर आहे। विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी माहिती दिली। डोंबिवलीमधील स्मशानभूमीत सर्व सोयीसुविधा पुरवून नागरिकांसाठी खुली करण्यात यावी यासाठी ठाकरे गटानं महापालिकेला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। स्मशानभूमी नागरिकांसाठी खुली करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। नांदेडमध्ये मीनाताई ठाकरेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। दादरमधील घटनेचा महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून निषेध करण्यात आलाय। समाजकंटकांवर कारवाई न केल्यास नांदेड बंद करण्याचा ठाकरे गटानं इशारा दिलाय। दादर येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे। हिंगोलीत आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसींनी एल्गार मोर्चा काढला। लक्ष्मण हाकेंकडून आंदोलनाचं नेतृत्व करण्यात आलं। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। नाशिकमधील ठाकरे गट आक्रमक झालाय। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला गेला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक आणि कॅथलॅब युनिटचं लोकार्पण झालं। यावेळी रुग्णालयातील त्रुटींबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांची कान उघडणी केली। पैठणमधील शेतकरी आत्महत्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यात येते। जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर कारवाई करणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली। पुरंदर विमानतळाचं 70% भूसंपादन पूर्ण झालंय। पुरंदर विमानतळाचे मार्ग मोकळे झालेत अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली।
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं। यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन शिवेंद्रराजे भोसले यांनी संवाद साधला।